वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. तर तुम्हाला आज कळलंच असेल थंबनेलवरून हे काय आहे. तर चला, आज पाऊससुद्धा आहे, तर एक मस्त गरमागरम आपण कॉर्न पकोडे करूया. याला चीज कॉर्न बॉल्स असं म्हणतात. तर सगळ्यात पहिला आधी मी कॉर्न उकडून घेतलेले आहे, बॉईल केलेले आहेत आणि पोटॅटोही बॉईल केलेले आहेत. तर ते स्मॅश करायचं एकत्र करून. ते एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची, कांदा, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर इटालियन हर्ब्स जे तुमच्याकडे काही अवेलेबल असेल ते. आणि त्यानंतर आपण कुरमुरे घेणार आहे. कुरमुरेची आपण पावडर करणार आहोत आणि ते पावडर आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत चीज तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं. आणि जर तिखट हवं असेल तर तुम्ही अजून चिली फ्लेक्स टाका. तर मी हे सगळं इन्ग्रेडियंट्स टाकून आणि त्यानंतर आपण मिक्स केलेलं आहे ते सगळं. आणि हे मिक्स केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये चवीनुसार कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे बॉल्स करायचे. तर मग हे अशा प्रकारे मी बॉल्स केले आहेत, तर तुम्ही इथे पाहू शकतात. आता हे बॉल्स रेडी झाल्यावरती आपण छोटंसं फ्राय पॅन घेणार आहे. आप्पेचे पॅन असतो तो त्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करणार आहे आणि हे बॉल्स आपण त्यामध्ये थोडेसे शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तुम्ही करू शकतात, पण मला डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय फार आवडतं. कारण का हे मुलांना द्यायचं तर जास्त ऑइली नको म्हणून हे मी प्रकार केला आहे. तर तसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकतात. आणि थोड्या वेळाने तुम्ही ते परत तुम्हाला जसं तिथे रेडनेस दिसल्यावरती तुम्ही परत दुसरी बाजू तुम्ही वळून परत तुम्ही ते त्या बाजूने फ्राय करू शकता. हे असं पूर्ण कुरकुरीत होतात. आणि बघा, हे असे तुम्हाला सगळे असे लाल लाल आणि क्रिस्पी रेड दिसतील. तर हे तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हाला हा रेसिपी कसा वाटला तर मला नक्कीच सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.